Hello all, welcome to our channel, and today we'll start the unit 4 for power electronics called converters. So आपण ऑलरेडी काही कन्व्हर्टर्स बघितलेले तुम्हाला माहिती आहे बेसिकली 4 टाइपचे कन्व्हर्टर आपण या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. सो कन्व्हर्टर म्हणजे काय आहे? इट्स अ आपण कशाबद्दल बोलतोय? पॉवर इलेक्ट्रॉनिक्स कन्व्हर्टर. ते काय करतं? कन्वर्ट वन फॉर्म ऑफ एनर्जी सोर्स टू अनदर फॉर्म, राईट? तर आपल्याकडे माहिती आहे आपल्याकडे कोणते दोन मेन जे सिग्नल आहेत, जे दोन एनर्जी सोर्स आहेत, एक आहे एसी सिग्नल किंवा एसी व्होल्टेज करंट आणि सेकंड आहे डीसी व्होल्टेज किंवा डीसी सिग्नल, राईट? आपण काय करतो की आपल्याकडे इकडे सपोज हा कन्व्हर्टर आहे, हा आहे तुमचा इनपुट, हा आहे आउटपुट, राईट? सपोज जर माझ्या इनपुटला एसी सिग्नल असेल आणि आउटपुटला डीसी असेल तर आपण याला नाव काय देतो? रेक्टिफायर, राईट? जर इनपुटला डीसी असेल आणि आउटपुटला एसी असेल, ओके, तर त्यावेळेस त्याला काय म्हणतात? इन्व्हर्टर, राईट? थर्ड आहे जर इनपुटला पण डीसी असेल आउटपुटला पण डीसी असेल तर त्याला आपण म्हणतो चॉपर. चॉपर किंवा डीसी टू डीसी कन्व्हर्टर, ओके. तर या हा जो तुमचा युनिट आहे, ओके, या युनिट मध्ये आपण दोन टाइपचे कन्व्हर्टर वरती फोकस करणार आहोत. एक असणार आहे तुमचा डीसी टू एसी म्हणजेच इन्व्हर्टर आणि सेकंड असणार आहे डीसी टू डीसी म्हणजेच तुमचा चॉपर, ओके. तर आपण बघूया सिलेबस वाईज पॉइंट टू पॉइंट एक 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 टॉपिक आपण कव्हर करत जाणार आहोत. ओके, तर फर्स्ट आपण बघणार आहोत की डिफाईन कन्व्हर्टर अँड स्टेट इट्स टाइप, राईट? कन्व्हर्टरची डेफिनेशन काय आहे तर बघा, कन्व्हर्टर इज सॉलिड स्टेट डिव्हाइस ऑर सर्किट. इट इज अ सर्किट, ओके, फॉर कन्व्हर्टिंग इलेक्ट्रिकल एनर्जी, राईट? आपण कन्व्हर्टर कशासाठी वापरतो? टू कन्व्हर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी फ्रॉम वन एनर्जी सोर्स टू अनदर एनर्जी सोर्स. आणि त्याचे जर तुम्हाला टाइप विचारले तर तुम्हाला काय माहितीये की त्याचे बेसिकली चार टाइप्स आपण शिकलेलो आहोत, ओके. फर्स्ट वन तुम्ही जर बघितलं तर रेक्टिफायर, राईट? रेक्टिफायर स्टँड फॉर एसी टू डीसी. सेकंड वन आहे चॉपर, जे आपण डिटेल मध्ये बघणार आहोत या युनिट मध्ये. चॉपर मध्ये आपण काय करतो? डीसी टू डीसी कन्व्हर्टर. अँड थर्ड वन आहे इन्व्हर्टर. इन्व्हर्टर मध्ये काय असतं? डीसी सिग्नलला आपण एसी सिग्नल मध्ये कन्वर्ट करतो. आणि फोर्थ वन आहे सायक्लो कन्व्हर्टर. सायक्लो कन्व्हर्टर मध्ये आपण एसी टू एसी कन्व्हर्जन करतो, ओके. तर आपण याचे डिटेल मध्ये ऍप्लिकेशन बघणार आहोत, पण या चॅप्टर मध्ये तुम्हाला कशावरती फोकस करायचा आहे तर चॉपर आणि इन्व्हर्टर वर फोकस करायचा आहे, ओके. तर डेफिनेशन समजली, व्हॉट इज द कन्व्हर्टर, त्याचे टाइप्स तुम्हाला समजले. चार टाइप डोळे झाकून लिहून टाकायचे, राईट? रेक्टिफायर, चॉपर, इन्व्हर्टर आणि सायक्लो कन्व्हर्टर, ओके. ओके, ही झाली तुमच्या कन्व्हर्टरची डेफिनेशन. आता आपण बघणार आहोत की डिफाईन चॉपर जर विचारलं तर काय सांगायचं, राईट? तर चॉपर जर विचारलं तर तुम्हाला सांगायचंय इट इज अ सर्किट, राईट? सर्किट और डिव्हाइस विच कन्वर्ट फिक्स डीसी व्होल्टेज टू व्हेरिएबल डीसी और फक्त डीसी टू डीसी पण तुम्ही म्हणू शकता, राईट? डीसी टू डीसी, फिक्स डीसी टू फिक्स डीसी पण आपण ते कन्वर्ट करू शकतो. आणि तुम्हाला जर विचारलं तर टाइप्स ऑफ डीसी डीसी कन्वर्टर और टाइप्स ऑफ चॉपर्स, राईट? चॉपर किंवा डीसी टू डीसी कन्वर्टर दोन्ही पण सेम आहे. चॉपर विचारलं तरी पण तेच लिहायचंय आणि डीसी टू डीसी कन्वर्टर विचारलं तरी पण सेम तुम्हाला लक्षात ठेवायचंय, राईट? त्यानंतर त्याचे दोन टाइप्स जे तुम्हाला लक्षात ठेवायचे त्यामध्ये फर्स्ट आहे स्टेप अप चॉपर. स्टेप अप चॉपर, ओके, हे आपण डिटेल मध्ये बघणार आहोत. स्टेप अप काय असतं आणि स्टेप डाऊन काय असतं, ओके. स्टेप अप चॉपरलाच अजून पण म्हणतात बूस्ट कन्व्हर्टर. बूस्ट कन्व्हर्टर, राईट? आणि सेकंड टाइप आहे स्टेप डाऊन चॉपर. स्टेप डाऊन चॉपर यालाच म्हणतात बक कन्व्हर्टर, ओके. हे झाले त्याचे दोन बेसिक टाइप. तुम्हाला जर वाटत असेल जर दोन पेक्षा आम्हाला अजून एखादा टाइप आहे का चॉपरचा जो लक्षात ठेवायचा आहे तर थर्ड टाइप तुम्ही लक्षात ठेवू शकता, बक बूस्ट कन्व्हर्टर.
ओके, म्हणजेच एका सर्किटमध्ये दोन्ही पण ऑपरेशन होतात. ओके, तर हे 3 टाइप्स आहेत बेसिकली चॉपरचे. स्टेप अप चॉपर म्हणजे बूस्ट म्हणजेच काय तर बूस्ट कन्व्हर्टर, स्टेप डाउन चॉपर म्हणजेच बक कन्व्हर्टर आणि थर्ड आहे बक बूस्ट कन्व्हर्टर. एका सर्किटमध्ये दोन्ही पण ऑपरेशन होतात. ओके, तर यामध्ये तुम्हाला क्वेश्चन्स कसे विचारतात बघा. नेम द सुटेबल chopper to decrease the output voltage and also explain its operation with neat circuit diagram. ओके, तर तुम्हाला इथे आता यांनी काय सांगितलंय की आउटपुट व्होल्टेज डिक्रीज होते. आउटपुट व्होल्टेज डिक्रीज होते म्हणजे हे तुमचं झालं स्टेप डाउन चॉपर किंवा बक कन्व्हर्टर. ओके, so we'll see what is exactly chopper, the basic concept of chopper. We know there are two types of choppers. One is a step up chopper called boost converter, another is a step down chopper called buck converter. Okay, so what exactly the chopper is? It is a circuit which convert DC voltage into DC voltage, but so input is also DC and the output is also DC or variable DC, right? So why we need a DC to DC converter, right? जेव्हा आपण बघतो की AC सिग्नल असेल, राईट, सपोज माझ्याकडे 230 व्होल्ट AC सिग्नल आहे आणि मला तो 12 व्होल्ट AC मध्ये कन्वर्ट करायचा आहे. सो इन दिस केस तुम्ही काय करणार, स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर यूज करणार, राईट. बट फॉर डीसी वी कॅन नॉट यूज ट्रान्सफॉर्मर, राईट, कारण आपली जी वाइंडिंग आहे ती सॅच्युरेट होईल. म्हणून डीसी मध्ये आपण डायरेक्ट ट्रान्सफॉर्मर यूज करत नाही. म्हणून आपण डीसी टू डीसी कन्व्हर्जनसाठी इलेक्ट्रॉनिक स्विचेस वापरून एक सर्किट डिझाईन करतो ज्यामधून आपण डीसी व्होल्टेज कमी किंवा जास्त करू शकतो. सपोज माझे जर इनपुटला असेल 12 व्होल्ट, राईट, 12 व्होल्ट डीसी आणि आउटपुटला मला 5 व्होल्ट लागत असेल. ओके, तर या केसमध्ये मी काय करणार, स्टेप डाउन डीसी कन्व्हर्टर यूज करणार, राईट, किंवा याला दुसरं नाव काय आहे, बक कन्व्हर्टर यूज करणार, राईट. तर आता आपण याचं ऑपरेशन बघूया एक्झॅक्टली चॉपर म्हणजे काय. ओके, सपोज कन्सिडर करा माझ्याकडे एक हा तुमचा रेफरन्स पॉइंट कन्सिडर करा 0 आणि माझ्याकडे एक 5 व्होल्टचा एक सिग्नल आहे, राईट. सपोज हा 12 व्होल्ट आहे. ओके, माझ्याकडे एक 12 व्होल्टचा सिग्नल आहे. हा आहे तुमचा व्होल्टेज आणि याला तुम्हाला 5 व्होल्ट मध्ये कन्वर्ट करायचं. तर याच्यामध्ये आयडिया काय असते की आपण काय करणार, याला चॉप करणार. चॉप करणार म्हणजे काय करतो आपण, कट करतो स्मॉल स्मॉल पीसेस मध्ये. म्हणजे आता हा 12 व्होल्ट आहे, याला मी काय करणार, एक स्विच ऑफ करून ऑन ऑफ करणार. म्हणजेच मला आउटपुटला काय मिळणार, इथे 12 व्होल्ट मिळणार. पुन्हा मी काही वेळासाठी हा 0 ठेवणार, पुन्हा 12 व्होल्ट, राईट. म्हणजेच आपण काय केलं, जसं आपण ऑनियन चॉप करतो किंवा काही आपले जे व्हेजिटेबल्स चॉप करतो, तसंच आपण इकडे काय करणार आहे की तुमचा जो कॉन्स्टंट डीसी व्होल्टेज आहे, जो सिग्नल आहे, त्याला आपण फिक्स टाइम इंटरवल मध्ये चॉप करणार, राईट. या लाईक दिस, जसं आपण इकडे केलंय की त्याला काय केलं आपण, फिक्स फ्रिक्वेन्सी ना कट केलंय. ओके, आणि ज्यावेळेस तुम्ही याचा ऍव्हरेज काढणार, ओके, बघा आता इकडे हा ऑन, इकडे हा ऑफ, राईट. म्हणजेच तुमचा ऍव्हरेज काय होईल, कमी होईल, कारण तुम्हाला विथ रिस्पेक्ट टू टाइम कंटिन्युअस 12 व्होल्ट मिळत नाहीये. ओके, म्हणजेच तुमचं आउटपुट काय येईल, इंटिग्रेशन ऑफ 0 टू टी, जो तुमचा हा टाइम पिरियड आहे ज्यावेळेस तुमचं ऑन असतं. ओके, आणि तुमचं व्ही इन सिग्नल, राईट. आणि याचं जर ऍव्हरेज काढलं तर ते तुमचं काय भेटेल, लेस दॅन 12 व्होल्ट, म्हणजेच 5 व्होल्ट इन केस ऑफ स्टेप डाउन कन्व्हर्टर. ओके, ही झाली बेसिक आयडिया. चॉपर म्हणजे काय आहे की लक्षात कसं ठेवायचं, चॉपर म्हणजे आपण एका कॉन्स्टंट डीसी सिग्नलला चॉप करणार. ओके, आणि त्यानंतर आपण काय करणार, पुन्हा आउटपुटला फिल्टर यूज करणार की ज्यामुळे आपल्याला काय भेटेल, फिक्स 5 व्होल्ट आउटपुटला मिळालं पाहिजे, राईट, 5 व्होल्ट. ओके, याचा ॲव्हरेज करण्यासाठी आपण काय यूज करणार, इंडक्टर आणि कॅपॅसिटर यूज करून आपण एक फिल्टर डिझाईन करणार. ओके, सो दिस इज द बेसिक कन्सेप्ट रिगार्डिंग चॉपर. ओके, चॉपर म्हणजे काय, डीसी, इट इज अ इलेक्ट्रॉनिक सर्किट विच कन्वर्ट डीसी इनपुट व्होल्टेज इनटू व्हेरिएबल डीसी आउटपुट, राईट. फर्स्ट आपण समजून घेऊया काही टर्म्स आहेत रिलेटेड टू चॉपर. ओके, त्या टर्म्स तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. ओके, आणि त्याच्या डेफिनेशन्स तुम्हाला विचारतात. सो फर्स्ट काही टर्म्स आहेत, इम्पॉर्टंट टर्म्स रिलेटेड टू चॉपर, त्या तुम्हाला डिफाईन करण्यासाठी विचारू शकतात, ते आपण बघणार आहोत. तर बेसिक जे तुमचं कन्व्हर्टर आहे, राईट, स्टेप डाऊन कन्व्हर्टर, त्याचं सर्किट कसं असणार, तुमच्याकडे एक स्विच असणार इकडे, त्यानंतर एक फ्री व्हीलिंग डायोड, एक इंडक्टर आणि अजून एक कॅपॅसिटर एक असू शकतो इकडे. ओके,
जर तुम्हाला विचारलं ड्रॉ द बेसिक सर्किट ऑफ चॉपर, तर तुम्हाला हे सर्किट ड्रॉ करायचं आहे. ओके. आणि हे जे स्विच असणार आहे याच्या जागी काय असणार, जनरली इकडे मॉसफेट किंवा आयजीबीटी किंवा एससीआर यूज करतात, डिपेंड्स ऑन ऍप्लिकेशन्स. ओके. जर हायर व्होल्टेज आणि पॉवर रेटिंगचं जर चॉपर असेल तर तिकडे आयजीबीटी किंवा एससीआर यूज करतात. जर स्मॉल असेल, सपोज तुमचं चार्जर असेल, मोबाईल चार्जर किंवा काही बॅटरीवरून तुम्हाला 12 to 5 व्होल्ट करायचं असेल, ओके, तर त्यावेळेस तुम्ही इकडे मॉसफेट यूज करता किंवा ट्रान्झिस्टर सुद्धा यूज करू शकता. ओके. तर जी फर्स्ट टर्म आहे इम्पॉर्टंट, ती तुम्हाला लक्षात ठेवायची, ती आहे टर्न ऑन प्रेड. टर्न ऑन प्रेड. ओके. तर टर्न ऑन प्रेड म्हणजे काय बघा, इट इज द टाइम फॉर विच आउटपुट व्होल्टेज रिमेन्स हाय. ओके. आउटपुट व्होल्टेज रिमेन्स हाय. ओके. म्हणजेच काय की ज्यावेळेस हा स्विच ऑन असेल, ओके, या स्विच ऑनचा जो टाइम आहे, ज्यावेळेस काय होईल, तुमचं इनपुट डायरेक्ट आउटपुटला कनेक्ट होईल. ओके. जेव्हा हा स्विच ऑन होईल, म्हणजेच हा जो तुमचा पिरियड आहे, ज्या पिरियडमध्ये तुमचा हा स्विच ऑन असतो आणि आउटपुटला तुम्हाला व्होल्टेज मिळतं, त्याला काय म्हणतो आपण, टी ऑन. ओके. तर हे झालं टर्न ऑन पिरियड किंवा ऑन टाइम तुम्ही याला म्हणू शकता. ऑन टाइम म्हणजेच काय की तुमचा जो स्विच आहे तो किती वेळासाठी ऑन असतो, त्याला म्हणतात टर्न ऑन टाइम. ओके. त्यानंतर टर्न ऑफ पिरियड. ओके. इथे बघा की या पिरियडसाठी माझा स्विच काय आहे, ऑन आहे. पुन्हा मी काय केलं, स्विचला ऑफ केलंय. ओके. जर जो ऑफचा पिरियड आहे, ओके, स्विच ऑफचा जो पिरियड आहे त्यालाच म्हणतात टर्न ऑफ टाइम. ओके. स्विच ऑफ, राईट, किंवा इनपुट इज नॉट कनेक्टेड टू आउटपुट, राईट. इथे तुम्ही बघू शकता, हा स्विच जर ऑफ असेल, ओपन असेल, तर त्यावेळेस तुमचं इनपुट आउटपुटला कनेक्ट होणार नाही. म्हणजेच अक्रॉस या पॉइंटला तुम्हाला काय मिळेल, 0 व्होल्टेज मिळेल, जसं तुम्ही इकडे बघताय. ओके. तर याला म्हणतात टी ऑफ, याला डिनोट करतात टी ऑफने. ओके. हे झालं सेकंड पॉइंट. थर्ड पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, ड्युटी सायकल और ड्युटी रेशो. ओके. ही अत्यंत महत्वाची पॉइंट आहे. जर या चॅप्टरवरती जर तुम्हाला न्यूमेरिकल्स विचारले तर ड्युटी सायकलचा फॉर्म्युला माहित असणं तुम्हाला गरजेचं आहे. ओके. तर ड्युटी सायकलचा फॉर्म्युला सिंपल आहे. सो डी इक्वल्स टू टी ऑन. ओके. म्हणजेच ऑन टाइम अपॉन टी ऑन प्लस टी ऑफ. ओके. हा झाला तुमचा ड्युटी सायकलचा फॉर्म्युला. आणि जर पर्सेंटेज मध्ये विचारलं तर याला इंटू 100 करायचं. ओके. किंवा टी ऑन आणि टी ऑफ म्हणजेच काय, तुमचा टोटल टाइम पिरियड. टोटल टाइम पिरियड एका वेव्हफॉर्मचा जर तुम्ही इथे बघितला, हा जो तुमचा टोटल टी आहे, टी इक्वल्स टू काय आहे, टी ऑन प्लस टी ऑफ. ओके. तर तुम्ही ड्युटीला असं पण लिहू शकता, ड्युटी इक्वल्स टू टी ऑन टाइम अपॉन टी. ओके. टी टोटल. ओके. आणि थर्ड पॉइंट आहे चॉपिंग पिरियड किंवा चॉपिंग फ्रिक्वेन्सी पण विचारतात. ओके. तर चॉपिंग पिरियड म्हणजे काय, टोटल ऑन टाइम, टी ऑन प्लस टी ऑफ. चॉपिंग पिरियड म्हणजेच टी, टी इक्वल्स टू व्हॉट, टी ऑन प्लस टी ऑफ. ओके. आणि जर चॉपिंग फ्रिक्वेन्सी विचारली तर 1 अपॉन टी. ओके. इन हर्ट्स. तर बघा सिंपल आहे. जनरली या डेफिनेशन्स खूप सोप्या आहेत, तुम्हाला एक एक ओळीमध्ये त्या लक्षात ठेवायच्या. टर्न ऑफ पिरियड म्हणजेच काय की ज्या वेळेसाठी तुमचा स्विच ऑन असतो आणि इनपुट डायरेक्टली कनेक्टेड टू आउटपुट असतं, राईट, जेव्हा स्विच ऑन असेल. ऑफ पिरियड म्हणजे काय, ज्यावेळेस तुमचा स्विच ऑफ असेल आणि इनपुट आउटपुट डिस्कनेक्ट झाला असेल एकमेकापासून, राईट. थर्ड पॉईंट लक्षात ठेवायचा आहे चॉपिंग पिरियड, थर्ड पॉईंट लक्षात ठेवायचा आहे ड्युटी सायकल. ड्युटी सायकल म्हणजे काय, ऑन पिरियड टी ऑन अपॉन टी ऑन प्लस टी ऑफ, म्हणजेच टी ऑन अपॉन टोटल टाइम पिरियड. ओके. या वेव्हफॉर्म वरून तुम्ही ते बघू शकता. सो नाव आता आपण बघणार आहोत स्टेप डाऊन चॉपर किंवा बक कन्व्हर्टर. ओके. तर स्टेप डाऊन म्हणजे काय, तर आउटपुट इज लेस दॅन इनपुट, राईट. म्हणजेच काय, स्टेप डाऊन म्हणजे काय, सपोज तुमच्याकडे जर 12 व्होल्ट इनपुट असेल तर हा त्याला काय करेल, स्टेप डाऊन करेल, म्हणजेच या 12 ला कमी व्हॅल्यू मध्ये कन्वर्ट करेल. सपोज तो 5 व्होल्ट करेल किंवा 10 व्होल्ट करेल. ओके. तर या केसमध्ये याला आपण काय म्हणतो, स्टेप डाऊन, म्हणजे तुमचं जे व्होल्टेज आहे त्याला तो डाऊन करतोय, राईट, स्टेप डाऊन. ओके.
तर बेसिक सर्किट जर तुम्हाला विचारलं तर बघा इकडे सर्किट आहे, तर हे सर्किट तुम्हाला लक्षात ठेवायचंय. इथे बघा काय विचारलंय, डिस्क्राईब द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ स्टेप डाऊन चॉपर युझिंग पॉवर मॉस्फेट, राईट. तर तुम्हाला हा व्हीएस काढायचा आहे, हा एल तुमचा कॉन्स्टंट असणार आहे, डी कॅपॅसिटर आणि इंडक्टर, ओके, हे फिक्स राहणार आहे. आणि इकडे युझिंग पॉवर मॉस्फेट सांगितलंय म्हणून इथे एक मॉस्फेट काढायचे. युझिंग आयजीबीटी सांगितलं तर हा मॉस्फेटचा सिम्बॉल डिलीट करून इथे तुम्हाला आयजीबीटीचा सिम्बॉल काढायचा आहे. युझिंग ट्रान्झिस्टर सांगितलं, हे रिप्लेस करा ट्रान्झिस्टर सोबत. युझिंग एससीआर सांगितलं तर हे एससीआर टाकायचं, ओके. बाकी काहीही चेंज होणार नाही, ओके. सपोज मला सांगितलंय की ड्रॉ द स्टेप डाऊन चॉपर युझिंग आयजीबीटी, तर मी काय ड्रॉ करणार, सपोज हा माझा व्ही असेल, ओके. तर मी इकडे फक्त आयजीबीटीचा सिम्बॉल ड्रॉ करणार, राईट. तुम्हाला माहितीये की स्विचला कंट्रोल करण्यासाठी कोणतं टर्मिनल असतं, कंट्रोलिंग टर्मिनल. म्हणजेच आयजीबीटीच्या केसमध्ये काय असणार, गेट, आणि हा कलेक्टर इमिटर, ओके. हे सिम्बॉल कसा यूज केला हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. बघा इकडे ड्रेन यूज केला, या ठिकाणी सोर्स, आणि हा गेट, याला आपण काय करणार, एक गेट पल्स देणार. म्हणजेच हा काय होणार, ऑन ऑफ होणार, ओके. म्हणजेच आपण इकडे काय देणार, कंट्रोल इनपुट आपण या गेटला देणार. सेम या केसमध्ये आपण कंट्रोल इनपुट कुठे देणार, आयजीबीटीच्या गेटला. म्हणजेच आपण इकडे काय करणार, पल्सेस देणार. म्हणजे हा काय होईल, ऑन ऑफ होईल, ओके. बाकीचं जे सर्किट असणार आहे ते ऍज इट इज ड्रॉ करायचंय. इकडे असेल तुमचा फ्री व्हीलिंग डायोड, राईट. त्यानंतर हा इंडक्टर, कॅपॅसिटर, आणि आउटपुटला एक लोड रेजिस्टर, ओके. तर हे झालं तुमचं बेसिक सर्किट, ओके. आता आपण याचं डिटेलमध्ये ऑपरेशन बघणार आहोत, ओके. जस्ट मी तुम्हाला इथे एक सर्किट ड्रॉ करून दाखवलंय. तुम्हाला समजलंय की चॉपर विचारलं तर तुम्हाला जे ड्रॉ करायचे सर्किट ते हे असणार आहे, ओके. चॉपर मध्ये तुम्हाला काय काय दाखवायचंय, इनपुटला डीसी सोर्स, त्यानंतर एक स्विच असणार सिरीज मध्ये, त्याचं जे कंट्रोल सिग्नल असेल गेट, त्याला आपण कंट्रोल पल्सेस देणार. त्यानंतर तुमचा एक डायोड असेल जो फ्री व्हीलिंग डायोड असतो. त्यानंतर हा इंडक्टर आणि हा कॅपॅसिटर मिळून एक फिल्टर फॉर्म करतात, ओके. आपण जसं बघितलं की आपण डीसी सिग्नलला चॉप करतोय, राईट. आणि त्यानंतर आउटपुटला आपल्याला काय मिळणार आहे, कॉन्स्टंट डीसी. त्यासाठी आपण इकडे एक इंडक्टर आणि कॅपॅसिटर यूज केलेला आहे, ओके. सो नेक्स्ट आपण बघणार आहोत डिटेल ऑपरेशन ऑफ स्टेप डाऊन चॉपर, राईट, विथ द आउटपुट एक्सप्रेशन. खूप वेळा याचं आउटपुट एक्सप्रेशन ड्रॉ करायला सुद्धा विचारतात 2 मार्क्ससाठी, ओके. आणि अजून एक की नेक्स्ट सेमिस्टरला तुमचा ऍडव्हान्स पॉवर इलेक्ट्रॉनिक जर तुम्ही घेतला तर त्यामध्ये तुम्हाला अजून डिटेलमध्ये या गोष्टी शिकायच्या आहेत, राईट. वेगवेगळे टाइप्स आहेत, अजून स्टेप डाऊन मध्ये सुद्धा काही सब टाईप आहेत, ओके. व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी कंट्रोल असेल किंवा कॉन्स्टंट करंट बक कन्व्हर्टर असेल, ओके. असे खूप सारे टाइप्स तुम्हाला शिकायचे आहेत. खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे हा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि तुमच्या फ्रेंड सोबत शेअर करायला विसरू नका. तर आता आपण बघणार आहोत की बक कन्व्हर्टर किंवा स्टेप डाऊन डीसी टू डीसी कन्व्हर्टरची डिटेल सर्किट डायग्राम, त्याचं ऑपरेशन्स, वेव्ह फॉर्म आणि आउटपुटचे एक्सप्रेशन्स, ओके. सो लेट स्टार्ट. फर्स्ट सर्किट डायग्राम बघूया आपण, ओके. तर फर्स्ट तुम्हाला इकडे ड्रॉ करायचे एक डीसी सोर्स, ओके. हा असणार तुमचा व्ही इन, ओके. डीसी टू डीसी कन्व्हर्टर आहे म्हणून इनपुटला सुद्धा डीसी असणार. त्यानंतर इकडे तुम्हाला ड्रॉ करायचं एक स्विच, ओके. सपोज मी इकडे ड्रॉ करतोय आयजीबीटी, ओके. हा त्याचा गेट. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला सांगितलं जर स्पेसिफिकली विचारलं की ड्रॉ द सर्किट डायग्राम ऑफ बक कन्व्हर्टर युझिंग मॉस्फेट ॲज अ स्विच, किंवा युझिंग एससीआर ॲज अ स्विच, किंवा युझिंग आयजीबीटी ॲज अ स्विच, तर तुम्हाला फक्त तो सिम्बॉल रिप्लेस करायचा आहे, राईट. बाकीच्या ऑपरेशन मध्ये कुठलाही चेंजेस होणार नाही, ओके. सो यू जस्ट नीड टू रिप्लेस. नाव आय यूज हिअर दिस Q1, राईट. Q1 म्हणजेच आयजीबीटी यूज केली मी इकडे. तुम्हाला मॉस्फेट सांगितलंय, जस्ट तुमच्या मॉस्फेटचा जो सिम्बॉल आहे, ओके, तो मॉस्फेटचा सिम्बॉल इकडे ड्रॉ करा, ओके. हा तुमचा ड्रेन, हा सोर्स, आणि हा गेट, ओके. सिंपल. फक्त हा सिम्बॉल तुम्हाला तिकडे रिप्लेस करायचा आहे जर मॉस्फेट विचारलं किंवा एससीआर विचारलं तर, ओके. त्यानंतर नेक्स्ट जे तुमचा एलिमेंट असतो, ओके, स्विच नंतर असतं तुमचं इंडक्टर, त्यानंतर एक कॅपॅसिटर,
ओके, आणि या ठिकाणी असेल तुमचा फ्री व्हीलिंग डायोड, बक कन्व्हर्टर और स्टेप डाउन डीसी टू डीसी कन्व्हर्टर. ओके, जर विचारलं तर ही सर्किट डायग्राम तुम्हाला काढायची आहे. 2 मार्क्सला विचारतील ही तुम्हाला आणि 2 मार्क्ससाठी एक्सप्लेनेशन्स. ओके, तर बेसिक ऑपरेशन्स आपण आता बघणार आहोत आणि या ठिकाणी आउटपुटला या ठिकाणी मिळेल तुम्हाला तुमचं व्ही आउट. ओके, आउटपुट पण काय असणार आहे, डीसी. बट हे बक कन्व्हर्टर आहे म्हणून तुम्हाला बक कन्व्हर्टरसाठी एक कंडिशन लक्षात ठेवायची की तुमचं जे व्ही झिरो आहे, ओके, हे ऑलवेज लेस दॅन व्ही इन असणार. का? कारण हा काय करतोय, तुमच्या इनपुटला स्टेप डाऊन करतोय. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे फॉर बक कन्व्हर्टर. सो द ऑपरेशन समजून घ्या, अंडरस्टँडिंग करून घ्या की व्हॉट इज द ऑपरेशन ऑफ बक कन्व्हर्टर. ओके, विल सी द ऑपरेशन. ओके, तर फर्स्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं, एक पिन सप्लाय आहे, त्यानंतर एक स्विच यूज करतो आपण, त्यानंतर एक डायोड, त्यानंतर एक इंडक्टर, कॅपॅसिटर आणि हा रजिस्टर. ओके, तर बघा याचं बेसिक ऑपरेशन कसं होतं की ज्यावेळेस आपण या ठिकाणी काही कंट्रोल पल्सेस देणार आहोत, राईट, आयजीबीटीला आपण इकडे काय देणार आहोत, ऑन ऑफचे पल्सेस देणार आहेत, एक फिक्स फ्रिक्वेन्सीचे. या आयजीबीटीच्या गेटला आपण पल्सेस देणार आहोत. ओके, जसं तुम्ही या गेटला +5 व्होल्ट किंवा हाय व्होल्टेज देणार त्यावेळेस काय होईल, तुमची आयजीबीटी ऑन होईल, राईट. ऑन होईल म्हणजेच सपोज तुम्ही इकडे त्याला 5 व्होल्ट दिला. ओके, कन्सिडर करा हा आहे तुमचं इनपुट जे की आहे 12 व्होल्ट. ओके, हे आहे तुमचे कंट्रोल सिग्नल किंवा आयजीबीटीच्या गेटचे सिग्नल. ओके, ज्यावेळेस हे हाय असेल त्यावेळेस तुमचा आयजीबीटी ऑन होईल. ओके, आयजीबीटी ऑन असेल त्यावेळेस काय होईल, तुमचं V0 इक्वल्स टू V इन. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. ओके, ही झाली तुमची फर्स्ट केस, ज्यावेळेस तुमचा आयजीबीटी ऑन असेल. ओके, बघा अजून काय काय होतंय की ज्यावेळेस तुमचा आयजीबीटी हा ऑन असेल त्यावेळेस तुमच्या या पाथमधून करंट फ्लो होतंय. ओके, आणि तुम्हाला ते आउटपुटला मिळतंय इकडे. ओके, बट त्याचबरोबर काय होतंय की तुमचा हा इंडक्टर सुद्धा चार्ज होतोय, राईट. इंडक्टर चार्ज होतो आणि इंडक्टरच्या अक्रॉस तुम्हाला काही एनर्जी स्टोअर होती. ओके, आणि इंडक्टर मध्ये जे व्होल्टेज स्टोअर आहे त्याला आपण म्हणतो VL. ओके, तर आता सेकंड केस बघूया की ज्यावेळेस तुमची आयजीबीटी ही ऑफ असेल. ओके, ज्यावेळेस ऑफ असेल त्यावेळेस काय होईल, अजून एक कंडिशन तुम्हाला लक्षात ठेवायची की ज्यावेळेस तुमचं आयजीबीटी ऑन असेल त्यावेळेस तुमच्या इंडक्टर मधून स्लोली करंट फ्लो होणं स्टार्ट होईल आणि तो करंट आपण इथे दाखवलाय बघा. ओके, IL. ओके, स्लोली करंट फ्लो होणं स्टार्ट होईल. ओके, त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही आयजीबीटी ऑफ कराल, ओके, ऑफ केल्यानंतर काय होईल, इकडे ओपन स्विच तयार होईल म्हणजेच तुमचं इनपुट आउटपुट पासून डिस्कनेक्ट होईल. ओके, त्या केसमध्ये काय होतं, त्या केसमध्ये तुमच्या ज्या इंडक्टरना स्टोअर केलेली एनर्जी ही तुमच्या लोड थ्रू फ्लो होईल आणि त्याचा सर्किट पाथ कुठून कंप्लीट होणार, थ्रू फ्रीव्हीलिंग डायोड. ओके, तर फर्स्ट लूप जो तुमचा असेल ज्यावेळेस तुमचा आयजीबीटी ऑन असेल त्यावेळेस इनपुट स्विच इंडक्टर थ्रू लोड करंट फ्लो होईल. ओके, त्याचबरोबर या सायकलमध्ये तुमचं कॅपॅसिटर सुद्धा चार्ज होईल. ओके, आता सेकंड कंडिशन, ज्यावेळेस तुमचा आयजीबीटी ऑफ असेल त्यावेळेस हा पाथ ओपन असेल म्हणजेच व्ही मधून कुठलाही करंट येणार नाही, बट ती इंडक्टरनं ऑलरेडी काही चार्ज स्टोअर केलेला आहे. ओके, आणि तो स्टोअर केलेला चार्ज काय होईल, पुन्हा थ्रू लोड आणि तुमच्या फ्रीव्हीलिंग डायोड थ्रू इथे तुमचा पाथ कंप्लीट होऊन तुम्हाला आउटपुटला व्होल्टेज मिळेल. ओके, तर अशा प्रकारे आपण बघतो इकडे की ज्यावेळेस तुमची आयजीबीटी ऑन असती त्यावेळेस तुमचं इंडक्टरचं करंट स्लोली राईज होतं. ओके, म्हणजेच इंडक्टर चार्ज होतो. ज्यावेळेस आयजीबीटी ऑन असेल त्यावेळेस तुम्हाला आउटपुटला व्होल्टेज मिळणार. ओके, बट कशामुळे मिळणार, इनपुटमुळे नाही तर चार्ज इंडक्टरने स्टोअर केलेल्या एनर्जीमुळे. ओके, त्या केसमध्ये काय होणार, इंडक्टर स्लोली डिस्चार्ज होणार. ओके, इंडक्टर डिस्चार्ज होणार. पुन्हा ज्यावेळेस तुम्ही आयजीबीटी ऑन कराल पुन्हा तो चार्ज होईल, पुन्हा ऑफ केल्यानंतर तो डिस्चार्ज होईल. अशा प्रकारे तुम्हाला इंडक्टरच्या इंडक्टर मधून फ्लो होणार हे तुमचं जे करंट असेल याला आपण म्हणतो रिपल करंट. ओके, हे काय असतं, रिपल करंट. आणि आउटपुटला तुम्हाला काय मिळेल, 5 व्होल्ट. आता आपण बघूया की आउटपुटचे ऍव्हरेज व्होल्टेजचं एक्सप्रेशन आणि ड्युटी सायकलचं रिलेशन काय आहे. ओके, ऍव्हरेज आउटपुट व्होल्टेज VLDC जर तुम्हाला विचारलं त्याचं एक्सप्रेशन नोट डाऊन करा, तर ऍव्हरेज आउटपुट व्होल्टेज असतं 1/T
टी म्हणजेच तुमचा स्विचिंगचा टाइम पिरियड. ओके, इंटिग्रेशन ऑफ 0 टू टी ऑन व्ही डी टी. ओके, किंवा व्ही इन डी टी. ओके, जर तुम्ही याला सिम्प्लिफाय केलं, इंटिग्रेशन सॉल्व्ह केलं, तर याचं फायनल एक्सप्रेशन तुम्हाला येते पी बाय टी इंटू टी ऑन. ओके, याला अजून थोडंसं जर तुम्ही सिम्प्लिफाय केलं तर बघा, आपण व्हीएलडीसीच्या जागी व्हीएलडीसीच्या जागी आपण V0 घेऊ, आउटपुट व्होल्टेज. ओके, तर आउटपुट व्होल्टेज इक्वल्स टू काय आहे, पी बाय टी इंटू टी ऑन. ओके, बट इकडे अजून एक आहे की जर तुम्हाला आउटपुट व्होल्टेज, जर तुम्हाला ड्युटी सायकलचं एक्सप्रेशन माहित असेल तर आपण लिहिलेलं आहे की ड्युटी सायकल डी इक्वल्स टू टी ऑन अपॉन टी. ओके, तर बघा इकडे टी ऑन अपॉन टी आहे. ओके, तर आपण ह्या टी ऑन अपॉन टी ला कशाने रिप्लेस करू, डी ना. तर फायनल तुमचं आउटपुटचं एक्सप्रेशन येतं V0 इज इक्वल्स टू डी इंटू व्ही इन किंवा डी इंटू व्ही. ओके, म्हणजेच काय, जर सपोज सिंपल एक्झाम्पल घेऊया, सपोज डी इक्वल्स टू 0.5. ओके, म्हणजेच 50% किंवा 0.5 अँड व्ही इन इक्वल्स टू 12 व्होल्ट आणि तुम्हाला विचारलं फाइंड V0. ओके, तर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, V0 इक्वल्स टू व्ही इन इंटू डी, म्हणजेच काय, V0 इक्वल्स टू 12 व्होल्ट इंटू 0.5. ओके, म्हणजेच या केसमध्ये तुमचं V0 किती येईल, 6 व्होल्ट. ओके, तर तुम्हाला काय समजलंय की तुमचं जे बक कन्व्हर्टरचं आउटपुट व्होल्टेज असेल त्याचं जर एक्सप्रेशन तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला हे एक्सप्रेशन नोट डाऊन करायचं आहे. ओके, आणि हे कसं आलं की आपण आउटपुट व्होल्टेजचं एक्सप्रेशन काढलंय. ओके, हे झालं तुमचं बक कन्व्हर्टरसाठी. आता सेम प्रोसेस आपल्याला बूस्टसाठी बघायची आहे. बूस्टमध्ये आपल्याला काय बघायचंय, त्याचं सर्किट डायग्राम बघायची, ऑपरेशन बघायचंय आणि आउटपुट व्होल्टेजचं एक्सप्रेशन बघायचंय. तर आता आपण बघणार आहोत स्टेप अप कन्व्हर्टर किंवा बूस्ट कन्व्हर्टर. तर याचं कसं विचारतात, डिस्क्राइब द वर्किंग ऑफ स्टेप अप चॉपर विथ नीट सर्किट डायग्राम. ओके, स्टेप अप चॉपर किंवा स्टेप अप कन्व्हर्टर काही पण म्हणा, सेमच आहे. ओके, फक्त स्कीमॅटिक, फक्त जे सर्किट डायग्राम आहे त्याच्यामध्ये काय चेंजेस आहेत की आधी आपण बघितलं या ठिकाणी आपलं स्विच होतं. ओके, आणि स्विच नंतर आपल्याकडे इंडक्टर होता. बट आता काय झालंय बघा की हा ज्या ठिकाणी स्विच होता तिथे आपण आधी इंडक्टर यूज केलाय, त्यानंतर स्विच तुमचा सप्लायच्या पॅरलल मध्ये आलाय. ओके, आणि जे फ्री व्हीलिंग डायोड आहे, ओके, तो तुमच्या इंडक्टरच्या जागेवर गेलाय. ओके, तर तुम्हाला सिम्पली थोडंसं चेंजेस लक्षात ठेवायचे की स्टेप अप मध्ये काय आहे की जर स्टेप डाऊन असेल तर स्टेप डाऊन मध्ये काय असतं, स्टेप डाऊन मध्ये इथे तुमचं स्विच असेल, डायोडच्या जागी इंडक्टर, आणि या स्विचच्या जागी काय असेल, तुमचा फ्री व्हीलिंग डायोड. ओके, इथे फ्री व्हीलिंग डायोड असेल डी. तर यामध्ये थोडीशी पोझिशन चेंज होती. आता याचं ऑपरेशन आपण बघणार आहोत. ओके, फर्स्ट जर तुम्हाला जनरलाइज विचारलं की ड्रॉ फक्त स्टेप अप कन्व्हर्टर, तुम्ही असं एक स्विच सांगू शकता. इकडे जर सांगितलं की ड्रॉ स्टेप अप चॉपर विथ युझिंग आयजीबीटी, तर तुम्हाला काय करायचं, इकडे एक आयजीबीटीचा सिम्बॉल काढायचा आहे असा, राईट. मॉस्फेट विचारलं तर आयजीबीटी ला रिप्लेस करून मॉस्फेट काढा, ट्रान्झिस्टर विचारलं तर ट्रान्झिस्टर काढा. ओके, हा झाला तुमचा फ्री व्हीलिंग डायोड. या केसमध्ये हा एल, हा सी आणि हा आर एल म्हणजेच लोड रजिस्टर. ओके, आता बघा याचं ऑपरेशन कसं आहे. तर फर्स्ट कंडिशन अशी आहे की ज्यावेळेस तुमचा हा स्विच ऑन असेल त्यावेळेस काय होईल, व्ही इन सप्लाय तुमचा फ्लो होणं स्टार्ट होईल आणि हा व्ही इन काय करेल, तुमचा इंडक्टरला चार्ज करेल. ओके, इंडक्टरला चार्ज करेल. ओके, हा ऑन आहे. ओके, म्हणजेच काय करेल, हा इंडक्टरला चार्ज करेल, हा एक करंट पाथ असेल आणि दुसरा करंट पाथ असेल आउटपुटला, राईट. सो तुम्हाला लक्षात ठेवायचे T1 when स्विच इज ऑन, स्विच ऑन असल्यावर काय होईल, इंडक्टर चार्ज होईल आणि जे आउटपुटचं व्होल्टेज असणार आहे, ओके, ते तुमचं काय येईल, एल डी आय बाय डी टी. ओके, तुम्हाला माहिती आहे व्होल्टेज अक्रॉस इंडक्टरचा जो फॉर्म्युला आहे तो इकडे यूज केलेला आहे. व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर इज नथिंग बट एल इंटू डी आय बाय डी टी. डी आय बाय डी टी म्हणजे काय की ज्या रेटना तुमचं करंट इथून चेंज होतंय, ओके, तो रेट इंटू द व्हॅल्यू ऑफ इंडक्टर. ओके, आता सेकंड केस बघा. सेकंड केस मध्ये काय होतंय, हा स्विच जर ओपन झाला, ओके, ओपन झाला म्हणजेच काय होईल, हा तुमचा व्हीएस आउटपुटला कनेक्ट होईल, राईट. व्हीएस आउटपुटला कनेक्ट होईल
प्लस ज्यावेळेस हा स्विच ओपन झाला म्हणजेच हा पाथ बंद होणार, राईट. हा पाथ बंद होणार म्हणजे तुमचं व्हीएस आउटपुटला कनेक्ट होईल. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की इंडक्टरमध्ये ऑलरेडी काही चार्ज स्टोअर आहेत. ओके, इन T2 वेन स्विच इज ओपन म्हणजे स्विच काय इकडे क्लोज आहे. ओके, त्या केसमध्ये तुमचं आउटपुट व्होल्टेज असेल V0 इज इक्वल्स टू VS म्हणजेच इनपुट व्होल्टेज प्लस स्टोअर इंडक्टरना स्टोअर केलेली चार्ज म्हणजेच इंडक्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज ते आपण कसं काढतो, LdI/dt. ओके, म्हणजेच काय होतंय जर तुम्ही इकडे बघितलं तर बूस्ट कन्व्हर्टर मध्ये हा पार्ट एक्स्ट्रा आहे. ओके, म्हणजेच तुम्हाला आउटपुटला इनपुट तर मिळतंय प्लस तुम्हाला काही एक्स्ट्रा व्होल्टेज मिळतंय. त्यामुळे ओव्हरऑल जर तुम्ही ऍव्हरेज काढलं तर आउटपुटला काय मिळतंय, आपल्याला एक्स्ट्रा व्होल्टेज मिळतंय. म्हणजेच तुमचं आउटपुट काय होतंय, बूस्ट होतंय. म्हणजेच तुम्हाला काय होतंय की इनपुटला तुम्ही काय करताय, स्टेप अप करताय. ओके, त्यानंतर जर तुम्हाला याचं एक्सप्रेशन विचारलं V0चं तर याचा फॉर्म्युला आहे Vin अपॉन 1 मायनस D. ओके, हा झाला तुमचा फॉर्म्युला फॉर आउटपुट व्होल्टेजचं एक्सप्रेशन फॉर स्टेप अप चॉपर. ओके, आणि स्टेप डाऊनचं काय बघितलं आपण की स्टेप डाऊन मध्ये V0 इज इक्वल्स टू ड्यूटी इंटू Vin. ओके, सो दिस इज फॉर युअर स्टेप डाऊन चॉपर. ओके, तर तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, कन्व्हर्टर म्हणजे काय, त्यानंतर चॉपर म्हणजे काय, चॉपरचे टाईप कोणते, त्यानंतर स्टेप अप चॉपर म्हणजे काय, स्टेप डाऊन चॉपर म्हणजे काय, राईट. त्यानंतर स्टेप अप चॉपरचे सर्किट डायग्राम आणि ऑपरेशन, त्यानंतर स्टेप डाऊन चॉपरचं सर्किट डायग्राम आणि ऑपरेशन. ओके, तर हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचंय प्लस त्याचे आउटपुट एक्सप्रेशन प्लस याच्यावरती जर न्यूमेरिकल्स विचारले तर ते तुम्हाला सांगता आले पाहिजे. ओके, ओके, त्यानंतर जर तुम्हाला विचारलं 2 मार्कला नोट डाऊन द ऍप्लिकेशन ऑफ चॉपर्स. ओके, तर त्याचे ऍप्लिकेशन आहे, फर्स्ट आहे डीसी मोटरची स्पीड कंट्रोल करण्यासाठी चॉपरचा यूज करतात. व्हेरिएबल स्पीड मध्ये जर तुम्हाला डीसी मोटर ऑपरेट करायची असेल तर, किंवा डीसी व्होल्टेज बुस्टिंग म्हणजे काही ठिकाणी सपोज तुमच्याकडे 12 व्होल्टची बॅटरी आहे. ओके, 12 व्होल्टची बॅटरी आहे बट तुम्हाला एक सर्किट किंवा एक मोटर ड्राईव्ह करण्यासाठी 60 व्होल्ट लागते. ओके, तर त्या केसमध्ये तुम्ही काय करणार, एक स्टेप अप कन्व्हर्टर वापरणार आणि 12 to 60 कन्वर्ट करणार. ओके, म्हणजेच व्होल्टेज बुस्टिंगसाठी. त्यानंतर ईव्ही मध्ये आपण बघितलं की ईव्ही मध्ये काय असतं, जी मेन बॅटरी असते तुमची, राईट, बॅटरी पॅक असतो तुमच्या ईव्ही मध्ये, राईट, तो असतो 800 व्होल्ट किंवा 400 व्होल्टचा, 400 व्होल्ट और 800 व्होल्ट. ओके, जे तुम्ही ईव्ही यूज करताय, टाटा नेक्सॉन असेल किंवा तुमची महिंद्राची नवीन असेल किंवा टेस्ला असेल. ओके, यामध्ये जी बॅटरी असते तिचं व्होल्टेज असतं 1800 व्होल्ट किंवा 1400 व्होल्ट. आणि तुमचे जे अदर ऍप्लिकेशन असेल, तुमचा डॅशबोर्ड असेल, ओके, किंवा काही सेन्सर्स असतील, ते चालतात 5 व्होल्ट वरती किंवा 10 व्होल्ट वरती. ओके, त्यावेळेस आपण काय करतो की 400 व्होल्टला 12 व्होल्ट मध्ये कन्वर्ट करतो किंवा 10 व्होल्ट मध्ये कन्वर्ट करतो. ओके, त्यासाठी वेगवेगळ्या टोपोलॉजीज असतात, ते यूज करून आपण काय करतो, व्होल्टेज स्टेप अप करतो किंवा स्टेप डाऊन करतो ऍज पर आवर रिक्वायरमेंट. ओके, त्यानंतर बॅटरी चार्जर मध्ये सुद्धा काय करतो, आपण चॉपर यूज करतो. ओके, तर हे झाले त्याचे बेसिक ऍप्लिकेशन्स, 2-3 तुम्ही लक्षात ठेवू शकता, इझी टू रिमेंबर आहे. ओके, आणि नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत की इन्व्हर्टर्सचं ऑपरेशन्स, त्याचे टाइप्स. ओके, आणि त्याचं डिटेल अनालिसिस आपण करणार आहोत. ओके.